ही हर्षद ही जवळ 9 ते 10 एकर जमीन आहे. हा, इथपासून ते आपले तिथपर्यंत वावर आपले आहेत. हां, अजून काय विषय तुला पाहिले का तू? कुठे चालला तू आता? कुठे विहीर आहे? हा मुलगा विचारत होता का कुठं कुठपर्यंत जमीन आहे आपली पप्पा, किती एकर विचारत होता. तर त्याला म्हणलं इथं 9 ते 10 एकर जमीन आहे. ते आपलं फास्ट धरून आता विहीर बघण्यासाठी गेलेले आहेत. आज विहीर काय पूर्ण झालेली नाही आहे. हे बघा असे दगड निघाले, म्हटलं कुठे निघाले विहीरमध्ये. ही आता फक्त मला 2 परस झालेली असेल किंवा 1.5 परस असेल. हे बघा, खूप टाईम येईल पण ही 7-8 दिवसामध्ये होऊन जाईल. थोडं मस्तीचं पडवाल्यामुळे काम बाकी राहिलेलं आहे. हे बघा कुठे वाचणार आहे? काय सांगते ती तुला? काय दाखवते ते? वाघ आहे किती, गुरं सुटलं गुरं. तर बघा हे असं क्षेत्र आहे, तुम्हाला दाखवलं मी. हे बघा आता दिवस मावळायला चाललेला आहे. 5:30-6 वाजले असतील. असे जी खाली खोंकावामध्ये असे दगडे लागलेत, मोठमोठे दगड बघा, असे मोठे दगडे लागलेत भले. बघू आता कसं होतं या ठिकाणी, काय करतं बघू. पाऊस पडण्याची नांगरायचे, याची थोडी लेवल करायची, खूप खर्च पण आहे. आता हे वर चांगले ते बघा, हे करामध्ये वर चांगलं स्वतः इथं बसलेली आहे. पडताना लागेल तुम्हाला, तो कुणी काय नाचत काय? नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. की जे दिसतं क्षेत्र तुम्हाला वरपर्यंत क्षेत्र दिसतं का वरपर्यंत, हे सगळे क्षेत्र जवळजवळ 9 एकर आहे. जवळजवळ खूप दिवसापासून ही जमीन पडीक पडलेली जमीन आहे. जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून पडीक पडलेली जमीन आहे. या ठिकाणी आपण आता इथे एक विहीर घेतो, त्या ठिकाणी तिथे विहीर घेऊ राहिली. ते विहिरीचं काम चालू आहे. आणि आता आपण ह्या पाईपलाईनची आणलेली आहे. तेव्हा इथं पाईपलाईन दिसते या साईडला. ही जवळजवळ एक आपली जुनी विहीर होती. त्या जुनी विहिरीपासून ते इथपर्यंत अंतर जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतर आहे. 200 पाईपाची पाईपलाईन आपली इथं आणलेली आहे. या ठिकाणी आपल्या काहीतरी फळबागा लावायची आहे. ही पडीक बदलेली राहिली जमीन ही आपल्याला बागायत करायची आहे. या ठिकाणी आपलं वर जे दिसतं त्या ठिकाणी, जे वर दिसतं त्या ठिकाणी आपल्याला एक शेत करायचं आहे. इथे एक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी इथं आणलेलं आहे. ते दोन्ही पाणी कनेक्ट करून त्या शेतकऱ्यात सोडायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फळबाग फुलवायची आहे. असं हे नियोजन आहे आपलं. तर बघू आता भविष्यात काय होतं. चला एक आपल्या यूट्यूब चॅनलचे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्याला हे सांगायचं होतं आणि त्यांना दाखवायचं होतं काय ते आपण सुरू राहिलेलं आहे, हे तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मी. पूर्ण जमीन बघा, ते बघा जमीन, त्या मातीमध्ये काय ते फुलवायचं असं माझ्या डोक्यात येत होतं. म्हणून आपण पाईपलाईन केली आहे. इथे विहीर राहिली. आता पाऊस जर झाला तर या ठिकाणी आपल्याला फळबागा लावायची आहे. आणि कोणती फळबागा लावतो, काय करतो, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. नमस्कार मित्रांनो. बरी करते हर्षद खोले.